ATV इंडियाच्या प्राईम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. भूमी अभिलेख उप अधीक्षकास बेदम मारहाण. घाटंजी नेहरूनगरमध्ये दिनांक 19/3 ला भूमी अभिलेखचे उप अधिकारी श्रीराम हरी संतोष अलोने व दीपक देशपांडे हे अशोक कवडूजी सुरतीकार यांच्याकडे मिळकत तपासणीसाठी गेले असता अशोक सुरतीकार व मुलगा अक्षय यांनी बाचाबाची करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली. श्रीराम हरी अलोने यांच्या डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी बेदम केले. यापूर्वी काही दिवसा अगोदर सुद्धा अशीच घटना या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत घडली होती असे भूमी अभिलेख शिरेस्तेदार सलीम तगाले यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री शुक्ला साहेब यांनी आरोपीला अटक करून त्यावर कलम 353, 332, 504, 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ATV इंडियासाठी संजय ढवळे, घाटंजी. आमच्या घाटंजी या गावाला गावठाण मोजणीचं काम सुरू आहे. हे जवळपास 1.5 वर्षापासून सुरू आहे. आम्ही जोपर्यंत त्या नोंदी आणू नये लोकांकडून तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे घराचे नजुरीची मिळकत पत्रिका तयार करून देऊ शकत नाही. त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी 5 तालुक्याचे 5 अधिकाऱ्याची या कार्यालयाला नियुक्ती केलेली आहे. त्याच्यापैकी राळेगाव, कळंब, केळापूर आणि बाबुळगाव आणि आमचे स्वतः घाटंजीचे TLR या अशा 5 लोकां माध्यमातून ते काम चालतात. आम्ही प्रत्येक खातेदाराला ही नोटीस देऊन त्यांच्या घरी जाऊन तुमच्या घराचे काय डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट प्राप्त करून घेऊन त्या शहानिशा करून कार्यालय प्रमुखाकडे जमा केल्यावर ते त्याच्यावर चौकशी अहवाल नोंदवून मला घोषित करून पुढची कारवाई आम्ही करणार होतो. काल अचानक आमचे साहेब चौकशी करायला गेले असता साहेबांना अचानकपणे त्या चौकशीच्या माध्यमातून कोणी सुरतीकार या इस्मांनी घराचे पट्टे तुम्ही लवकर देत नाही असं नोंदवून त्यांची मारहाण केली. त्यांना रॉडद्वारे डोक्यात मारलं. त्यानंतर आम्ही सर्व कार्यालयीन कर्मचारी त्यांना दवाखान्यात नेऊन पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर यवतमाळ येथे एक निषेध म्हणून आमच्या कार्यालय प्रमुखांनी दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडे. तसंच या उपअधीक्षक भूमी अभिलेख घाटंजी कार्यालयातर्फे आम्ही सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहोत. आजचं बातमीपत्र इथं संपलंय. नमस्कार.